विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी 284 प्लस जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जेव्हापासून आपण डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवला होता त्याच्यानंतर खूप मुलांचे वारंवार प्रश्न येतात की या पद्धतीचे म्हणजे हे नोंदणी व मुद्रांक जे विभाग आहे याचे नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे। खूप मुलांचा याच्यामध्ये गैरसमज झालेला आहे की फक्त पुण्यामध्ये तुम्हाला नोकरीचे लोकेशन भेटेल किंवा ठिकाण भेटेल, परंतु असे नाही। डिटेल्स मध्ये कुठे कुठे लोकेशन आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रमोशन होते का, जर होत असेल तर ते किती वर्षांनी होते आणि कोणत्या पदासाठी होते हे देखील मी पुढे डिटेल्स मध्ये सांगणार आहे। आणि पहिला पगार हातामध्ये किती मिळेल, आता बेसिक 15,000च त्या ठिकाणी दिलेले आहे, परंतु सर्व या ठिकाणी गव्हर्नमेंट अनाउन्समेंट म्हणजे गव्हर्नमेंटचे जे सरकारी भत्ते आहेत सर्व मिळून तुमचा पहिला इन हँड सॅलरी पगार किती भेटेल हे देखील मी तुम्हाला पुढे सांगेल। आणि डिटेल्स मध्ये तुमचं काम काय असतं, जास्त वर्किंग म्हणजे लोडचं काम आहे की नाही हे डिटेल्स मध्ये सांगतो। तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा। आणि या भरतीला 100% जर सुरुवात करूया आपण। सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी जे हे ठिकाण आहे हे या ठिकाणी विभाग काय आहे, म्हणजे या ठिकाणी बघू शकता ज्या ठिकाणी जमिनीची खरेदी विक्री केली जाते त्याची नोंदणी ठेवली जाते, म्हणजे एखादा फ्लॅट विक्री किंवा जमीन खरेदी विक्री खातेफोड जे असते डिपार्टमेंट असते त्यालाच रजिस्ट्री करणे म्हणजे हेच नोंदणी विभाग तेच आहे, दुसरं कोणते विभाग नाही हे लक्षात घ्या। पहिल्यांदा ज्या ठिकाणी जमिनीची वाटप केली जाते दोघा भावांमध्ये चुलता चुलतींमध्ये अशा प्रकारची जी वाटणी केली जाते दोघांच्या नावावरती जमीन केली जाते त्याला खाते फोडणी देखील म्हटले जाते, ते विभाग आहे। आणि किंवा एखादा फ्लॅट विक्री घेतला आपण घेतला विकत तर तो आपल्या नावावर करणे त्यालाच रजिस्ट्री करणे त्यालाच नोंदणी मुद्रांक व नोंदणी विभाग असे म्हटले जाते। हा गैरसमज तुम्ही दूर करून घ्या, म्हणजेच हे या ठिकाणी जमिनी खरेदी विक्री करणे फ्लॅट वगैरे नाव करणे हेच विभाग आहे, त्यालाच आपण नोंदणी विभाग म्हटले जाते। आता खूप मुलांचा जो दुसरा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, ज्या जाहिरातीमध्ये जो ऍड्रेस दिलेला आहे जो पत्ता दिलेला आहे तो पुण्याचा दिलेला आहे। मुलांचा एकच खूप गैरसमज झालेला आहे की हे जे जॉब लोकेशन आहे ते फक्त पुणे जिल्ह्यामध्ये आहे, तर असे नाही। तर ते तुम्हाला कुठे कुठे भेटणार आहे, तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये भेटू शकते किंवा कोणत्याही तालुक्यामध्ये तुमच्या सोयीप्रमाणे भेटू शकते। आता तुम्हाला सर्वांना माहित असेल आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे मुद्रांक व नोंदणी विभाग असते त्याच्यामध्ये तुमची खातेफोड केली जाते, जमीन वाटप केली जाते दोघा भावांमध्ये, असे वेगवेगळे विभाग असते। प्रत्येक तालुक्यामध्ये हे ऑफिस असते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे देखील ऑफिस असते। तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये तुम्हाला हे जॉब लोकेशन भेटणार आहे तुमच्या मार्क्स नुसार। आता समजा या ठिकाणी नगर, आता समजा नगरमध्ये 284 पैकी 3 जागा आहेत आणि माझं या ठिकाणी लिस्टला या ठिकाणी तिसऱ्या नंबरला नाव आहे, तर पहिल्या मुलाला या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाईल की 3 जागांपैकी तुम्हाला कोणते पहिले ठिकाण घ्यायचं आहे, अशा प्रकारचा मार्क्स नुसार प्रेफरन्स दिला जाईल। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्याही तालुक्यामध्ये तुम्हाला जॉब हा भेटेल आणि आनंदाने तुम्ही हा जॉब करायचा आहे। पेमेंट एकदम चांगल्या प्रकारचं येणार आहे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता इथे मी जो हा फोटो इथे वापरलेला आहे थंबनेल मध्ये, जो तुमच्या लक्षात यायला पाहिजे हा फोटो कशाबद्दल, हे डिपार्टमेंट मध्ये काय चालतं आणि कशा प्रकारे चालतं हे सांगायला नाही पाहिजे, परंतु पुढे डिटेल्स मध्ये पेमेंटच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आता नोकरीच्या ठिकाणाबद्दल मी तुम्हाला सांगून दिले। आता जे दुसरा प्रश्न आहे मुलांचा, याचा प्रमोशन होतं का। आता याचं काही मुलांनी काही युट्यूब वाले चॅनल वगैरे टेलिग्राम वाल्यांनी सांगितले की याचं कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी प्रमोशन होत नाही, परंतु येथे डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे याचं 100% प्रमोशन होतं। जे शिपाई पद आहे त्याचं 100% प्रमोशन होतं। आता काही युट्यूबने वाल्यांनी सांगितले की याच्यामध्ये 3 वर्षामध्ये लगेच प्रमोशन होतं, तर येथे मी तुम्हाला हे पूर्णतः चुकीचं आहे। 3 वर्षामध्ये लगेच प्रमोशन होत नाही, तर प्रमोशनसाठी 5 ते 7 वर्ष लागतात, कदाचित या ठिकाणी 10 वर्ष सुद्धा काहींना लागतात यासाठी प्रमोशन साठी, हे देखील तुम्ही मुद्दा लक्षात घ्यायचा आहे। 5 ते 7 वर्ष किंवा 10 वर्ष देखील लागू शकतात, परंतु 100% याच्यामध्ये प्रमोशन झालेलं बघायला भेटेल। जर प्रमोशन झालं तर पहिल्यांदा कोणत्या पदावरती होईल, तर कनिष्ठ लिपिक नावाचं जे पद आहे याच्यावरती तुमचं प्रमोशन होईल। त्याच्यानंतर 3-4 वर्षांनी पुन्हा वरिष्ठ लिपिक या पदावरती तुमचं प्रमोशन होईल आणि अजून देखील प्रमोशन होतील। जे डिपार्टमेंटल एक्झाम असतात म्हणजे जे आधी मुद्रांक विभागामध्ये तुम्ही कामाला आहे तर त्याच लोकांना फॉर्म भरता येईल आणि त्याच्या मार्फत देखील डिपार्टमेंटल एक्झाम मार्फत देखील तुमचं प्रमोशन याच्यामध्ये होत असतं, ठीक आहे। आता जर विचार केला इथं पगार किती असणार, जर तुम्ही टॉपच्या ठिकाणी मेट्रो सिटीमध्ये पुणे मुंबई नागपूर अशा मोठ्या सिटीमध्ये जर तुम्हाला जॉब भेटला
तर त्याच्या या ठिकाणी शहरी पेमेंट तुमचं 28,000 पेक्षा जास्त गेलेलं बघायला भेटेल. आणि तालुका स्तरावरती तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला 25,000 ते 26,000 एवढं स्टार्टिंग पेमेंट इन हँड सॅलरी बघायला भेटेल. आता हे बेसिक इथं 15,000च दिलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट अलाउन्समेंट वगैरे असतात. आता राहिला बाहेरचा विषय. आता जर तुम्ही खातेफोड किंवा जमिनीचे वाटप वगैरे असतं, ज्या ठिकाणी त्याला हे नोंदणी मुद्रांक विभाग असते प्रत्येक तालुक्यामध्ये, तेथे या ठिकाणी हे जॉब असतो. आणि येथे मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळी कामे चालतात. म्हणजे नावावरती करणे, जमीन नावावरती करणे, फ्लॅट कामावरती करणे. आणि हे काम या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय होत नाही, तुम्हाला माहितच असेल. त्याच्यामध्ये येथे खूप पैसे दिले जातात आणि याच्यामध्ये शिपायाचा देखील वाटा मोठ्या प्रमाणामध्ये असते. आता प्रत्येक ग्रामीणमध्ये जर तुम्हाला या ठिकाणी जर सांगायचं तर या ठिकाणी 30,000 प्लस तुम्हाला पेमेंट या ठिकाणी बाहेरचं पेमेंट आता काय म्हणायचं आहे तुम्ही समजून घ्या. 30,000 प्लस पेमेंट तुम्हाला भेटून जाईल. आणि शहरी भागामध्ये 35,000 प्लस पेमेंट तुम्हाला शिपायला भेटून जाईल. बाकीचं वरचं आता हे कसे भेटतील हा वरचा फोटो बघून तुम्ही समजून जा. हा टेबलाखालून काय आहे हे गोष्टी तुम्ही समजून जा. याच्यामध्ये शिपायला देखील चांगल्या प्रकारचा वाटा याच्यामध्ये भेटून जातो. त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या. सांगण्याची आता ज्यांना काही विद्यार्थ्यांना सांगण्याची गरज नाही ते समजून गेले असतील. ठीक आहे. आता दुसरा जो पॉइंट आहे तो आहे याच्यामध्ये काम काय असते. सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे याच्यामध्ये काय काम असते. ठीक आहे. तर इथं बघू शकता. आता नोंदणी ज्या वेगवेगळ्या महत्वाच्या फाईल्स आहे, जे कागदपत्रे आहे, जे या टेबलावरून तिकडे त्या टेबलवरती 2 वेगवेगळे ऑफिस असतात, इकडून तिकडे नेणे, अशा प्रकारचे याच्यामध्ये फाईल्स काम असतात. त्याच्यानंतर महत्वाचे जे झेरॉक्स आहेत ते झेरॉक्स काढून आणणे, फॉर्मचे वगैरे कागदपत्रांचे वगैरे झेरॉक्स ते काढून आणणे. ते त्या शेजारीच असतात किंवा त्यांचं देखील ऑफिसचं देखील मशीन असू शकतं मोठ्या ऑफिसमध्ये, ते झेरॉक्स काढणे. आता येणारे जाणारे जे लोक आहेत त्यांची नोंदणी ठेवणे, किती दिवसाला किती आले, नंबर वाईज त्यांना आतमध्ये ऑफिसमध्ये सोडणे. आता माझा 1 नंबर आहे, दुसरा 2 नंबर, तिसरा 3 नंबर, अशा प्रकारे आहे. समजा मी 1 नंबरला आले, त्याचे नाव लिहून घेणे, त्याला 1 नंबरला सोडणे, त्याच्यानंतर मध्येच एखाद्या व्यक्ती जाऊ नये, नंबर वाईज त्यांना आतमध्ये ऑफिसमध्ये सोडणे, अशा प्रकारची कामे असतात. त्याच्यानंतर नोंदणी फाईलची व्यवस्था क्रमवार ठेवणे. आता जे प्रत्येक जी फाईल आहे प्रत्येक गावाची वेगवेगळी फाईल असते त्याच्यामध्ये, आणि प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक कुटुंबाची वेगवेगळी फाईल असते, ती तेथे व्यवस्थित ठेवणे, त्याला क्रमवार प्रत्येक गावाची फाईल वेगवेगळ्या पद्धतीने तेथे ठेवणे. त्याच्यानंतर जे वरिष्ठ अधिकारी नसताना त्या ठिकाणी स्टॅम्प मारणे, शिक्के मारणे त्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची कामे केली जातात. ऑफिसची स्वच्छता तुम्हाला आसपास ऑफिसची, आता ऑफिसच्या आतमध्ये झाडझूड करणे, पाणी वगैरे सगळ्या ठिकाणी व्यवस्थित ठेवणे, पुसून काढणे, टेबल वगैरे अशा प्रकारची कामे असतात. आणि आसपासच्या भिंतीची वगैरे आसपासचे गवत वगैरे ती स्वच्छता करणे, अशा प्रकारे कामे असतात. आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सांगतील ते काम करणे. म्हणजे ते काय काय सांगतात, पाणी देणे, पाणी पिण्याचे पाणी भरून ठेवणे, त्याच्यानंतर नळ चालू करणे वगैरे, टाकी भरून ठेवणे, चहा देणे, अशा प्रकारची कामे तुम्हाला येथे केली जातात. म्हणजे ऑफिस आणि आसपासची स्वच्छता अशा प्रकारची कामे असतात. आणि फाईल इकडे तिकडे एवढीच नॉर्मल बेसिक कामे असतात. याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा.